मकर राशी. या जन्मात तर माफी नाही. दुश्मनाचा जुना हिशोब पूर्ण व्हायची वेळ जवळ आली आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये. शांत मकर, पण विसरू न शकणारा. मकर राशी. या राशीचा स्वभाव एक विचित्र गूढतेने भरलेला असतो. ही व्यक्ती दिसते तितकी थंड आणि स्थिर नसते. तिच्या आत खोलवर चाललेली एक युद्धभूमी असते, जी फार थोड्यांना दिसते. मकर राशीचा एक ठाम नियम असतो: मी माफ करू शकतो, पण विसरू शकत नाही. कधी काळी कुणीतरी त्यांच्या भोळ्या विश्वासाचा फायदा घेतलेला असतो. कुणीतरी त्यांचं नाव बदनाम केलं असतं, अथवा त्यांचा श्रेय दुसऱ्याने लाटलेलं असतं. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर त्यांनी शांतपणे अन्याय सहन केलेला असतो, कुणालाही दोष न देता. पण त्यांचं अंतरंग ते कायम लक्षात ठेवतं. मकर राशीला नियतीने नेहमीच परीक्षा घेतल्यासारखं वाटतं मी इतकं प्रामाणिक राहूनही का दुःख सहन करत आहे. पण ब्रह्मांडाला एक गोष्ट माहीत असते: मकर राशी ही सहनशील असते, पण दुःख विसरणारी नसते. आता वेळ जवळ आली आहे एक जुना हिशोब पूर्ण होण्याची, एक दडपलेली वेदना उलगडण्याची, आणि मकर राशीच्या अंतर्यामी उभ्या असलेल्या न्यायाच्या देवतेनी आपली तलवार उचलण्याची. 2025 सालाच्या उत्तरार्धात शनी, गुरु आणि मंगळ यांचे जे ग्रहसंयोग तयार होत आहेत, ते मकर राशीच्या आयुष्यातील सहनतेला उत्तर देणारा काळ सुरू करत आहेत. जे शांत होते ते आता जागृत होणार आहेत. जे पाठी फिरले होते ते पुन्हा तुमच्याकडे वळणार आहेत. पण यावेळी उत्तर तुमच्याकडे असेल आणि निर्णयाची वेळ ब्रह्मांडाकडून येणार आहे. 1. जुना हिशोब कोणता आहे? मकर राशीच्या आयुष्यात एक काळ असा असतो जेव्हा त्यांच्यावर इतरांनी केलेली अन्यायाची वागणूक फक्त एक प्रसंग नसते, ती त्यांच्या अस्तित्वावर एक काळी छाया बनते. हा जुना हिशोब म्हणजे फक्त भूतकाळातील घटना नाही, तर मनावर कोरलेली खोल जखम आहे, जी इतकी खोलवर हजलेली असते की त्याचा दुःख शब्दांत मांडता येत नाही. कधी काळी घेतलेला कोणाचा तरी कटू निर्णय, एखाद्या प्रिय व्यक्तीने केलेला विश्वासघात, स्वतःच्या घरातच मिळालेली उपेक्षा, कधी एखाद्या स्वप्नाचं विघटन, हे सगळं मकर राशीच्या शांततेत गढून गेलेलं असतं. पण या वेदनांमध्ये एक आग असते, एक हिशोब, जो मकर व्यक्ती सहनशीलतेने मनात साठवत राहते. या जन्मातही हा हिशोब पूर्ण व्हायचा आहे आणि 2025 मध्ये तो क्षण जवळ येत आहे. 2. कोणते ग्रह करत आहेत निर्णय? ग्रह फक्त आकाशातील चमकते बिंदू नाहीत, ते आपल्या क्रमाचा आरसा आहेत. 2025 मध्ये मकर राशीच्या डोक्यावर एक अद्भुत पण निर्णायक योग तयार होत आहे. शनी, न्यायाचा देव, मकर राशीचाच अधिपती आहे. आता तो मकरच्या कर्मक्षेत्रात बसून निर्णय देतोय की जो कर्म करतो त्यालाच फळ मिळेल. गुरु, ज्याचा आशीर्वाद आयुष्याला दिशा देतो, तो आता मकरच्या आत्मिक आणि सामाजिक क्षेत्रात शुभ ऊर्जा देतोय. मंगळ, संघर्ष आणि निर्णयाचा प्रतिनिधी, तो आता मकरला गप्प बसू देणार नाही. आत्तापर्यंत सहन केलेलं सगळं बाहेर फोडायला लावणार आहे. हे ग्रह मकर राशीच्या दशा, अंतर्दशा आणि गोचरात असं त्रिवेणी संगम तयार करत आहेत की ज्यांनी तुमचं शोषण केलं त्यांना त्यांचं कर्माचं उत्तर द्यावं लागणार आहे. 3. कोण आहे तो जुना शत्रू? जुन्या हिशोबाचा संबंध केवळ उघड शत्रूंची नसतो, तो कधीकधी घरातील, मनातील किंवा कधी काळी हृदयात बसलेल्या व्यक्तीशी असतो. मकर राशीच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या प्रेमाच्या मुखवट्याखाली धोका लपवून असतात. कदाचित एखादा नातेवाईक, ज्याने वारसा नाकारला, जुना मित्र, ज्याने यशाच्या क्षणी पाठ फिरवली, अथवा एखादा सहकारी, ज्याने तुमच्या कष्टांचा श्रेय स्वतः घेतलं. कधीकधी तो शत्रू तुमच्याच मनातील भीती, अपराध भावना किंवा न्यूनगंड देखील असतो. 2025चा ग्रहसंयोग ह्या सगळ्यांना समोर आणणार आहे आणि हा काळ केवळ त्यांच्या मुखवट्यांना फाडणारा नसून मकर राशीला त्यांच्यापासून कायमचं मुक्त करणारं ठरणार आहे. 4. हिशोब फक्त बाहेरचा नाही, अंतर्मनातला आहे. काही हिशोब आयुष्याशी नसतात, ते आत्म्याशी असतात. मकर राशीने खूप वेळा स्वतःलाच दोष दिलेला असतो. मी का गप्प बसलो? मी का नाही लढलो? मीच का इतकं सहन केलं? अशा प्रश्नांची साखळी त्यांना आतून पोखरत असते. पण 2025 हे वर्ष एक आत्मप्रबोधन घेऊन येत आहे. शनी आणि गुरु एकत्र सांगत आहेत की हे तुझा अपराध नाही, हे तुझं शौर्य आहे. मकर राशी आता स्वतःला माफ करणार,
स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवणार आणि हेच कर्माचे हिशोबाचे पूर्णत्व ठरणार आहे. 5. हिशोब पूर्ण होण्याची वेळ, तारखा आणि कालखंड. या हिशोबाची वेळ एक वळणावर येऊन उभी आहे आणि त्या विशेष ग्रहयोगानुसार खालील कालखंड विशेष परिणामकारक ठरतील. 1. श्रावण 16 जुलै ते 14 ऑगस्ट 2025. शनी मंगळचा योग, संघर्ष उफाळून येईल, जुने मुद्दे उघड होतील. 2. भाद्रपद आश्विन ऑगस्ट शेवट ते ऑक्टोबर, गुरुचा आशीर्वाद, निर्णय प्रक्रियेला दिशा मिळेल. 3. मार्गशीर्ष डिसेंबर 2025. हिशोब पूर्ण होण्याचा कालखंड. ज्यांनी तुमचा रस्ता अडवला त्यांना आता थांबवलं जाईल. या काळात मकर राशीला जरी भावनिक आव्हानं आली तरी त्यामागे मोक्ष आणि न्याय लपलेला असेल. उपाय: शक्तिशाली मंत्र आणि आचरण. मकर राशीला हा संघर्ष जिंकण्यासाठी आध्यात्मिक आयुधं वापरावी लागतील. केवळ कृती नाही तर शुद्ध विचार आणि संकल्पशक्तीही हवीच. शनीसाठी मंत्र: ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम तम नमामि शनेश्चरम. शनिवार उपवास, काळे वस्त्र परिधान, लोखंडी वस्तूचं दान. गुरुसाठी मंत्र: ओम भ्रूम बृहस्पतये नमः. गुरुवारी हळदीचं तिळात तेलात दीपक लावावा. मंगळासाठी मंत्र: ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः. मंगळवारी लाल फळे, गुळदान. अंतर्मनासाठी दररोज सकाळी 10 मिनिटे ध्यानधारणा. मी मुक्त आहे, मी समर्थ आहे या संकल्पाने. मकर राशीच्या शांततेमागचा वादळ आता उघड होणार आहे. मकर राशी हे फक्त एक चिन्ह नाही, ती एक यात्रा आहे, कर्माची, सहनतेची आणि अखेरच्या न्यायाची. आजवर तुम्ही खूप काही गिळून घेतलात, बोललो नाही पण सहन केलात. तुमच्यावर अन्याय झाला पण तुम्ही रडत न बसता आयुष्य पुढे नेत राहिलात. पण आता ब्रह्मांडाने स्वतः पुढाकार घेतला आहे तुमच्या शांततेच्या किमतीचा हिशोब मांडायला. 2025च्या उत्तरार्धात येणारे ग्रहसंयोग म्हणजे तुमच्या कर्माचं उत्तर. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना आता त्यांच्या कर्माचा फळ मिळणार आहे, तेही ब्रह्मयोगाच्या माध्यमातून. जिथे न्याय थांबत नाही तो पूर्ण होतो. हा काळ केवळ सुदाचा नाही तर मुक्तीचा आहे. हा काळ केवळ न्याय मिळवण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे. हा काळ केवळ दुसऱ्यांना हरवण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आहे. मकर राशीचे लोक आयुष्यभर शांत सेनापती असतात. ते रणात उतरतात तेव्हा गाजवायलाच. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमचं जीवन, तुमची ऊर्जा, तुमची सत्यता आणि तुमचा स्वाभिमान परत मिळवावं. कधी काळी ज्यांनी तुमचं मौन दुर्बलता समजली त्यांना ब्रह्मांड दाखवेल की मौनातही आक्रोश असतो आणि संयमातही एक प्रचंड शक्ती असते. तुमचा जुना हिशोब पूर्ण होणार आहे आणि यावेळी तो तुमच्या हातून नव्हे तर नियतीच्या न्यायालयातून होणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.